नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपली सध्याला आता सुपर फास्ट रिव्हिजन सिरीज चालू आहे आणि यामधील आपला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील आपण दुसरा पॉइंट बघणार आहे. म्हणजे पहिल्या लेक्चरला आपण काय बघितलंय, तर आपण बघितलं पहिल्या लेक्चरला नॉर्मल टँजंट इक्वेशन, त्यानंतर पॉइंट ऑन द कर्व. आता आपलं हे दुसरं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, रोल्स थेरम आणि एलएमव्हीटी. ठीक आहे. रोल्स थेरम हा जो पार्ट आहे तो फार सोपा पार्ट आहे. हा काय थेरम वगैरे नाहीये, याच्यावरती क्वेश्चन येतो आणि त्या जर स्टेप्स तुमच्या लक्षात आल्या एकदा, तर तुम्हाला हा क्वेश्चन कसाही देऊ द्या त्यांनी, तुम्हाला तो क्वेश्चन इझी सुटणार आहे. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन मॅक्सिमम वेळा रिपीट झालाय, तर मग हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित कंप्लीट करा. काही अवघड नाहीये. ठीक आहे. हातातली मार्क आहेत. मग आता बघा, रोल्स थेरम मध्ये पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय आपल्याला, व्हेरीफाय रोल्स थेरम हा क्वेश्चन विचारतात, व्हेरीफाय म्हणून. ठीक आहे. मग व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन दिलंय आणि इथं तुम्हाला एक डोमेन दिलाय. ठीक आहे. मग आता हा जो पार्ट आहे जो लिहिलाय मी, मार्च 14 प्रश्न विचारलाय, हा पार्ट रोल्स थेरमच्या प्रत्येक क्वेश्चनला लिहावाच लागतो कंपल्सरी. म्हणजे काय सांगितलं बघा, एफ ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन, इट इज अ कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल एव्हरीवेअर ऑन इट्स डोमेन. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते कसं पॉलिनॉमियल आहे, हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे. मग या टाईपचं फंक्शन आले की काय लिहायचं सांगा, एफ ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. या टाईपचं फंक्शन आल्यानंतर आणि हे कसं आहे, डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस आहे डोमेनला प्रत्येक ठिकाणी. मग आता इथं आपण काय म्हणू शकतो, तर दोन पॉईंट त्यांनी सांगितलेत की एफ ऑफ एक्स हे डिफरन्शिएबल आहे ऑन 1,4. आता हे राऊंड ब्रॅकेट आहे, राऊंड ब्रॅकेट तर राऊंड ब्रॅकेटच ठेवायचं, लक्षात ठेवा. आणि एफ ऑफ एक्स इज अ कंटिन्युअस ऑन, इथं स्क्वेअर ब्रॅकेट आहे 1,4. हे कळालं इथपर्यंत. हा जो पार्ट आहे तो प्रत्येक वेळी तुम्हाला या टाईपच्या क्वेश्चन मध्ये लिहावाच लागणार आहे. इथल्या व्हॅल्यू बदलतील, इथल्या व्हॅल्यू बदलतील प्रत्येक वेळी. ठीक आहे. बाकी फंक्शन एफ ऑफ एक्स जर लिहायचं असेल तुम्हाला हे सगळं, तर हे एक बदलेल, बाकीचा पार्ट काही बदलणार नाही. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो तुम्ही पार्ट जरी केला तरी चालेल, कारण आपल्याला बोर्डसाठी स्टेपला मार्क आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्टेप इम्पॉर्टंट आहेत. आता ह्याच्या पुढची स्टेप मी सांगतो तुम्हाला कशी सोडवायची. तर ह्यानंतर पुढं आपण काय करणार आहे, रोल्स थेरम मध्ये रोल्स थेरम त्याच्या कंडिशन ज्या आहेत त्या सॅटिस्फाईड झाल्यात असं आपण कधी मानतो, तर जर आपण ह्याला ए मानलं 1 ला आणि बी मानलं कशाला 4 ला, तर आपण ही ए व्हॅल्यू यामध्ये पुट केली या फंक्शन मध्ये आणि ह्याचा आन्सर जे काय आलंय तेच आन्सर जर एफ ऑफ बी पुट केल्यानंतर आलं, दोन्ही पण व्हॅल्यू सेम आल्या, तरच आपण म्हणणार आहे रोल्स थेरम सॅटिस्फाईड इट्स ऑल कंडिशन्स. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा चेक करायचं की रोल्स थेरम्स त्याच्या कंडिशन सॅटिस्फाय करतंय का नाही. ते कसं चेक करायचं, इथं दिलेला जो काय डोमेन आहे त्यातली एक व्हॅल्यू टाकायची, दुसरी व्हॅल्यू टाकायची, दोन्हीही व्हॅल्यू पुट केल्यानंतर फंक्शनचा आन्सर सेमच आलं पाहिजे. चेक करूयात आपण, लक्ष देता ऐका. तर इथं या ठिकाणी आपण काय करणार, एफ ऑफ, आता बघा मी काय करतो 1, मग एक्सच्या जागेवरती मी 1 घेतो, एफ ऑफ 1. मग आता इथं 1 टाका, इथं 1 पुट करा, बघा काय येणार इथं 1, 1 चा स्क्वेअर 1, 5 1 चा 5 प्लस 9 म्हणजे किती आलं बघा इथं, म्हणजे इथे येणार आहे 5. ठीक आहे. आणि एफ ऑफ 2, एफ ऑफ 4, आता एफ ऑफ 4 टाका, किती येणार सांगा, 16 मायनस 20 प्लस 9. बघा कॅल्क्युलेट करून किती येते बघा, या ठिकाणी 25 येते, 25 मायनस 25, म्हणजे हे एक आपण देऊयात नंबर, ह्याला 2 नंबर देऊयात आणि फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 एफ ऑफ 1 इक्वल टू एफ ऑफ 4. कळालं. आणि हे जर आलं तर आपण एक खाली वाक्य लिहिणार, देअरफॉर रोल्स थेरम सॅटिस्फाईड इट्स ऑल कंडिशन. आणि जर रोल्स थेरम त्या कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर ते व्हेरीफाय केलं जाऊ शकतं. जर हे सेम आलं नसतं तर हे व्हेरीफाय होत नाही, हे लक्षात ठेवा. मग आता व्हेरीफाय करायचं असेल तर कसं करणार सांगा, व्हेरीफाय करायचं असेल तर मग आपण आता फंक्शन लिहून घ्यायचं, लक्षात घ्या, एफ ऑफ एक्स इक्वल टू, मग एफ ऑफ एक्स बरोबर एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9. ठीक आहे. ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, एफ डॅश एक्स. प्रोसेस लक्षात घ्या. पहिल्यांदा काय केलं आपण, व्हॅल्यू पुट केल्या, सेम दाखवलं, सॅटिस्फाईड दाखवलं, आता फंक्शन लिहिलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो. या स्टेप या टाईपच्या प्रत्येक गणितात याच पद्धतीने करायच्यात. ठीक आहे. एफ डॅश एक्स काय ना सांगा, 2x मायनस 5, करेक्ट आहे. ओके. त्यानंतर नेहमी डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर एक्स ला सी न रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं आहे, सी न. मग इथं काय येणार आहे, एफ डॅश सी इक्वल टू 2c मायनस 5. लक्षात आलं. सी न एक्स ला रिप्लेस केल्यानंतर आपण काय करणार की एफ डॅश सी ला 0 शी इक्वेट करायचं. ह्या फिक्स स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. कळालं का, ह्या स्टेप्स लक्षात असतील तर एक्झाम्पल लक्षात येत आहे.
झिरो रिप्लेस करायचं, मग झिरोशी इक्वेट करायचं f' ला, म्हणजेच काय करणं सांगा, 2c - 5 = 0. ठीक आहे. मग मला सांगा आता c बरोबर किती आलं इथं, 5/2. आता ही 5/2 जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ही नेहमी त्यांनी दिलेल्या डोमेनच्या मधली व्हॅल्यू आली पाहिजे. तर तुमचं रोज थेरम काय म्हणणार आपण, व्हॅलिड म्हणणार आहे, व्हेरीफाय झाले म्हणणार आहे. जर तुमची ही व्हॅल्यू ह्या डोमेन 1 आणि 4 च्या मधली आली नसेल तर नॉट व्हॅलिड. कळालं का? शक्यतो व्हॅलिडच असते, लक्षात घ्या. मग आता खाली काय लिहिणार, c = 5/2 आलं. ही व्हॅल्यू काय सांगा, ही व्हॅल्यू कशातली आहे, तर c बिलॉंग्स टू, c कशातला आहे सांगा इथं, तर इथं आहे 1,4 मधला आहे. बरोबर ना? ही जी व्हॅल्यू आहे ती कशाच्या बिलॉंग आहे, 1,4 मधली आहे. मग खाली काय लिहिणार, देअरफॉर रोल्स थेरम व्हॅलिड. रोल्स थेरम व्हॅलिड. कळालं का इथपर्यंत? काय इथं माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला शंका नसावी. काय करायचं सांगा, तर हा पार्ट तर फिक्स असणार आहे. प्रत्येक गणितात इथला पार्ट उचलायचा, याच्यामध्ये पुट करायचा, इथला पार्ट उचलायचा, याच्यामध्ये पुट करायचा, दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या पाहिजेत. आल्या, ओके. खाली वाक्य पाठ करा, रोज थेरम सॅटिस्फाईड इट्स ऑल कंडिशन्स. नंतर f(x) फंक्शन दिलेलं आहे ते घ्या, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा, x ला c ने रिप्लेस करा, त्याला 0शी इक्वेट करा, आणि त्यानंतर c ची व्हॅल्यू काढा. ही आलेली c ची व्हॅल्यू कशाच्या मधली असली पाहिजे, नेहमी तर दिलेल्या डोमेनच्या मधली असली पाहिजे. हे कळालं का? क्लिअर इथपर्यंत? एक काम करा, हे व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. रोज थेरमचं तुम्हाला पहिलं एक्झाम्पल लक्षात आलेलंच आहे. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघूयात. दुसरं एक्झाम्पल आले मार्च 18ला. अगदी पॉलिनॉमियल फंक्शन आहे. तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं आपल्याला हे लक्षातच ठेवायचं आहे पूर्णपणे. इथला फक्त डोमेन बदला 0,4 0,4. ठीक आहे. आता प्रोसेस सांगा मला काय होते. तर आपण काय केलेलं, एक एक व्हॅल्यू टाकलेली, त्यात पुट केलेली आणि चेक केलेलं. म्हणजे आपण इथं पहिल्यांदा f(0) ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. f(0) = 0 - 0 + 10 म्हणजे = 10 आलं. बरोबर आहे का? त्यानंतर f(4) = 4 टाकला असता काही किती येते बघा, 16 - 16 + 10 = 10 येणार आहे. कळालं? एक्सच्या जागेवरती 4 पुट करायचं. हे कुठं पुट केलंय आपण, इथं पुट केलं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. म्हणजे आता ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. मग f(0) = काय येणार आहे, f(4). मग इथं काय म्हणणार, देअरफॉर रोज थेरम सॅटिस्फाईड इट्स ऑल कंडिशन. बरोबर आहे, रोज थेरम सॅटिस्फाईड इट्स ऑल कंडिशन. यानंतर काय केलेलं आपण, फंक्शन ऍज इट इज लिहून घेतलेलं. स्टेप्स चेंज होत नाहीत, लक्षात घ्या. f(x) लिहून घेतलेलं. काय सांगा, x² - 4x + 10. त्यानंतर काय केलेलं आपण, डेरिव्हेटिव्ह काढलेलं. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, f(x) = 2x - 4. करेक्ट आहे. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर x ला c ने रिप्लेस केलेलं. म्हणजे काय येणार सांगा, f'(c) = 2c - 4. म्हणजे आता f'(c) c ने रिप्लेस केल्यानंतर काय केलेलं आपण पुढं, आपण f'(c) ला 0शी इक्वेट केलेलं. ह्या फिक्स स्टेप्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण इथं व्हॅल्यू पुट केली की 2c - 4 = 0. करेक्ट आहे. किंवा इकडे घेऊयात आपण, चला, 2c - 4 = 0. ठीक आहे, ओके. आता c ची व्हॅल्यू किती येणार, मग c = 4/2 म्हणजे c = 2. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही लाईज बिटवीन 0 and 4. 0 and 4 असं म्हणूयात आपण, 0 and 4. करेक्ट आहे. काहीच अवघड नाहीये, सगळ्यात सोपा पार्ट आहे. इथे तुम्ही खाली म्हणू शकता रोज थेरम व्हेरीफाईड. ठीक आहे. म्हणजे हा रोज थेरमचा पार्ट लक्षात आलाय तुमच्या. यानंतर आपण LMVT पार्ट बघूयात, की जेणेकरून तुम्हाला रोज थेरम आणि LMVT फार सोपा पार्ट आहे. परीक्षेत जरी आला तरी इझी जमू शकतो. ठीक आहे. फक्त ही जी एक्झाम्पल आहे ती पुन्हा एकदा सोडवा, आणि या टाईपच्या टेक्स्टबुक मध्ये एक सॉल्ट एक्झाम्पल एक आहे बघा. ठीक आहे, साइन आणि कॉसचं, ते एक जरा परफेक्ट करा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी ओव्हरऑल सगळाच भाग कव्हर झाल्यासारखा इथं वाटेल. ठीक आहे. मग आता यानंतर LMVT घेऊयात आपण. रोज थेरमचा पार्ट तुमच्या निश्चितच लक्षात आला असेल पूर्णपणे. ठीक आहे. आता आपण बघणार आहे LMVT. ठीक आहे. मग LMVTचा पार्ट काय बघा, समजून घ्यायचा. LMVTचा लॉंग फॉर्म काय असतो हे समजून घ्या, कारण एक्झाम मध्ये तुम्हाला लॉंग फॉर्म पण देतात आणि शॉर्ट फॉर्म पण देतात, त्यामुळे दोन्ही गोष्टी माहित असणं गरजेच्या आहेत. मग बघा, LMVT म्हणजे क्वेश्चन असा असतो, व्हेरीफाय, L म्हणजे लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम.
लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. आता फंक्शन दिलंय, डोमेन पण दिलाय, ठीक आहे. जसं आपण रोज थेरम मध्ये लिहित होतो त्याच पद्धतीने इथं पण लिहावं लागतंय की एफ ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन, हे कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, ठीक आहे. आणि ह्या जर दोन गोष्टी असतील, पॉलिनॉमियल, कंटिन्युअस, डिफरन्शिएबल, तर ऑल कंडिशन्स ऑफ एलिमिटी आर सॅटिस्फाईड. तर सगळ्या कंडिशन एलिमिटीच्या सॅटिस्फाईड आहेत, कारण ह्या 3 कंडिशन आहेत, ठीक आहे. मग हे काही जास्त डोक्यात घ्यायचं नाही, हे डायरेक्ट लिहून टाकलं तरी चालतंय, ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा पार्ट, एलएमव्हीटी आणि रोज थेरम मध्ये एक डिफरन्स काय आहे, तर एलएमव्हीटी मध्ये फॉर्म्युला आहे, रोज थेरम मध्ये स्टेप्स आहेत. हे का सांगतोय मी तुम्हाला, त्याचं कारण असं की एलएमव्हीटी आणि रोज थेरम मध्ये दोन्ही ठिकाणी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायचे असतात. आणि जर सी च्या व्हॅल्यू फाइंड करताय तुम्ही, तर तुम्हाला कन्फ्युजन भरपूर होतंय की नक्की रोज थेरम आणि एलएमव्हीटी एक्झाम मध्ये गेल्यानंतर फॉर्म्युला वापरायचा का स्टेप्स वापरायच्या. त्यामुळे हे इथंच क्लिअर करून घ्या, एलएमव्हीटी फॉर्म्युला, रोज थेरम स्टेप्स. क्लिअर आहे, ठीक आहे. मग फॉर्म्युला कोणता एलएमव्हीटीचा बघा, एफ डॅश सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. क्लिअर आहे, ओके. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात आपल्या काय येतंय की शक्यतो एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए हा जो पार्ट आहे शक्यतो सेम येणार नाही, म्हणजे येणारच नाही अशातला काय भाग नाही, पण शक्यतो सेम येणार नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी सोडवताना आपल्याला काय करायचंय, तर या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. बरं, फॉर्म्युलाचा वापर करताना डायरेक्ट करणार आहे का, नाही. या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सेपरेटली फाइंड करायच्यात. मग आता पहिल्यांदा आपण काय फाइंड करूयात, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए. आता बी आणि ए म्हणजे काय तर समजून घ्या. हा जो डोमेन दिलेला असतो त्याला ते म्हणतात ए आणि याला म्हणतात बी. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली सांगा 1, बी ची व्हॅल्यू किती आली 3. मग मला सांगा एफ ऑफ ए काढायचं आहे मला, म्हणजे नक्की काय काढायचं आहे रे, म्हणजे एफ ऑफ मला 1 काढायचं आहे आणि ती व्हॅल्यू कुठे पुट करायची, इथं पुट करायची. मग 1 प्लस 1/1 म्हणजे इथं 1 प्लस 1/1 म्हणजे 2 येणार आहे. क्लिअर आहे, ओके. त्यानंतर एफ ऑफ बी मला फाइंड करायचं, म्हणजे मला काय फाइंड करायचं रे नक्की 3. एफ ऑफ 3 फाइंड करायचं, म्हणजे काय येणार आहे तिथं 3 प्लस 1/3, 3 इंटू 3 9, 9 प्लस 1 10, 10/3 येणार आहे. फ्रॅक्शन मध्येच ठेवतो मी. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ बी मिळालं मला, एफ ऑफ ए मिळालं. अजून काय पाहिजे मला, बी आणि ए पाहिजे. अरे साधं आहे ना, ए बरोबर 1, बी बरोबर 3. लक्षात आलं. आता आपल्याला काय पाहिजे, एफ डॅश सी. कसं काढायचं, रोज थेरम मध्ये आपण कसं काढत होतो, एफ डॅश एक्स काढायचो आणि एक्स ला सी ने रिप्लेस करायचो. सेम मेथड आहे इथं पण. मग बघा, पहिल्यांदा मी काय करतो, फंक्शन लिहून घेतो एफ ऑफ एक्स. काय सांगा, एक्स प्लस 1/x. त्याचं काय करतो मी, डेरिव्हेटिव्ह काढतो एफ डॅश एक्स. ते येणार आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, 1/x तर मायनस 1/x². आणि नंतर मी एक्स ला रिप्लेस करतो सी न, एफ डॅश सी इक्वल टू 1 मायनस 1/c². कळाला पार्ट. आता हे सगळ्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूचा वापर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये करायचा आहे. मग खाली आपण लिहिणार वी नो दॅट. काय माहिती रे आपल्याला, तर आपल्याला असा फॉर्म्युला माहिती आहे की एफ डॅश सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. करेक्ट आहे, ओके. मग मला सांगा एफ ऑफ बी किती आहे बरे, एफ ऑफ बी 10/3 मायनस एफ ऑफ ए किती आहे बघा इथं 2 अपॉन बी किती आहे रे इथं बी 3 मायनस ए 1. आणि इथं बघा एफ डॅश सी म्हणजे काय येणार रे, इथं हा पार्ट आहे जो काय असणार आहे 1 मायनस 1/c². करेक्ट आहे. कॅल्क्युलेशन नीट समजून घ्यायचं. आता इथं 1 मायनस 1/c² इक्वल टू इथं काय येणार आहे 3 2 चा 6, 10 मायनस 6 4/3. करेक्ट आहे. अपॉन खाली किती येत आहे 3 मायनस 1 2. करेक्ट आहे, ओके. म्हणजे इथं 1 मायनस 1/c² इक्वल टू 2 1 चा 2, 2 2 चा 4. करेक्ट आहे. म्हणजे इथं आलं 2/3. ठीक आहे, ओके. आता हे मायनस 1/c² इकडे घ्या, हे 2/3 तिकडे घ्या, म्हणजे 1 मायनस 2/3 इक्वल टू 1/c² येणार आहे. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 3 1 चा 3, 3 मायनस 2 1 अपॉन 3 इक्वल टू 1/c². आता ह्या दोघांचा रेसिप्रोकल केला असता तुमच्या लक्षात येईल की इथं काय येणार सांगा, इथं येणार आहे 3 इक्वल टू c². मग सांगा c ची व्हॅल्यू काय आली, प्लस मायनस √3 इक्वल टू c. कळालं. यातली एक्झॅक्ट व्हॅल्यू कुठली आली, तर ती एक्झॅक्ट व्हॅल्यू आली प्लस √3 इक्वल टू c. आणि ही व्हॅल्यू आहे ती बिलॉंग्स टू आहे कशाच्या मध्ये सांगा, ही आहे 1,3 च्या मध्ये. बरं 1,3 च्या मध्येच का, √3 चा जर तुम्ही पॉइंट मध्ये तुम्ही लॉग टेबल वापरता, बरोबर आहे का, मग √3 ची व्हॅल्यू जर तुम्ही बघितली लॉग टेबल मध्ये तर ती निश्चितच 1 आणि 3 च्या मधली व्हॅल्यू येणार आहे. हे कळालंय का तुम्हाला.
मग जर ही व्हॅल्यू ह्या 1 आणि 3 च्या मधली येत असेल तर तुम्ही खाली एक वाक्य लिहिणार आहे. ते वाक्य काय असेल? ते वाक्य असेल देअरफॉर LMVT व्हेरीफाईड. LMVT व्हेरीफाईड. जसं आपण काय म्हणत होतो मागच्या क्वेश्चन मध्ये रोज थेरम व्हेरीफाईड, तसं या क्वेश्चन मध्ये आपण काय म्हणणार LMVT व्हेरीफाईड म्हणणार आहे. ठीक आहे. बाकी काय लय अवघड नाहीये बाळांनो. फॉर्म्युला पाठ करायचा, व्हॅल्यू फाइंड करायच्या एक 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 धरून आणि व्हॅल्यू टाकायच्या, फक्त पुट करायच्या, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू याच्या मधली आली पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला मी पुन्हा एकदा काय सांगतोय बघा, टेक्स्ट बुक मध्ये जास्त एक्झाम्पल नाहीये त्याच्यावरती रोज थेरम LMVT वरती. जेवढी पण आहेत एक 4-5 एक्झाम्पल आहेत. ही एक्झाम्पल आणि टेक्स्ट बुक मधली एक्झाम्पल जर तुम्ही आता लगेच तुम्ही जर क्लिअर केली तर हा पूर्ण पॉइंटच क्लिअर होऊन जाईल. म्हणजे बघा आपले 4 पॉईंट क्लिअर झाले ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधले. कुठले कुठले झाले सांगा? रोज थेरम, LMVT, टँजंट नॉर्मल इक्वेशन, पॉइंट ऑन द कर्व. ठीक आहे. असा 1 बाय 1 आपण पॉईंट घेणार आहे आणि थोडक्यात होऊन जातं. तुम्ही फक्त प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे. आणि जर थेरम केले नसतील तुम्ही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहेत. ठीक आहे. फिजिक्सचे पण 3 ते 4 टॉपिक झालेले आहेत जे पूर्ण तुम्ही बघा निश्चित. ऑल द बेस्ट.